नमस्कार, मी हेमांगी प्रभू. माझं मुंबई दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स नावाने बुटीक आहे. पण गेल्या 7-8 वर्षांपासून मी साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. आणि हा व्यवसाय करत असतानाच मला साड्यांची जी माहिती, जो इतिहास कळला, तो तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावा म्हणून हे चॅनेल. नमस्कार. कांजीवरम साडी ही तामिळनाडूची ओळख असून तिच्यावरचं सुबक नक्षीकाम आणि रुंद कॉन्ट्रास्ट जरी बॉर्डर ही तिची खासियत आहे. पूर्वी तामिळनाडू येथील कांचीपुरम इथे ही साडी तयार होत असे, म्हणून तिला कांचीपुरम साडी असं म्हणत. परंतु नंतर त्या नावाचा अपभ्रंश होऊन तिला कांजीवरम साडी हे नाव रूढ झालं. कांचीपुरममधला कांची आणि पट्टू ह्याचा तामिळ शब्दाचा अर्थ उच्च दर्जाचं सिल्क असा होतो, म्हणून याला कांचीपट्टू असंही नाव आहे. विविध सण आणि लग्न समारंभ यात ही साडी परिधान केली जाते. सरकारने GI टॅग देऊन या साडीला मान्यता दिली आहे. कांजीवरम विणायला 3 विणकर लागतात. साडीच्या काठाचे रंग आणि नक्षीकाम साडीच्या अंगापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. साडीचा पदरही वेगळ्या रंगाने स्वतंत्रपणे विणला जातो आणि नंतर तो नाजूकपणे मूळ साडीशी जोडला जातो. तो जिथे जोडला जातो तिथे नागमोडी आकारची सूक्ष्म रेषा दिसते. या साडीत टेम्पल बॉर्डर, चेक्स किंवा बुट्टे विणलेले असतात. इतर साड्यांची रुंदी 45 इंच तर कांजीवरमची 48 इंच असते. असं म्हणतात की हिच्या बॉर्डरमध्ये 0.6% सोनं आणि 57% चांदी असते. पौराणिक कथेनुसार कांजीवरम साडीच्या विणकरांना महर्षी मार्कंडेयाचे वंशज समजले जाते. ते पुराणकाळी कमळाच्या फुलांच्या रेषापासून ही साडी देवतांसाठी तयार करत असत. कांचीपुरमचा राजा कृष्णदेवरायाच्या वेळेपासून कांजीवरम साडी तिच्या श्रेष्ठतम कामगिरीसाठी प्रसिद्ध झाली. देवांग आणि सालीगर या आंध्र प्रदेशातून आलेल्या विणकरी समुदायाने कांचीपुरम येथे स्थायिक होऊन ही साडी विणण्यास सुरुवात केली. त्यांनी मंदिरावरील आकृत्या आणि नक्षीकाम या साड्यांवर विणलं. कांजीवरम मलबेरीपासून तयार होणाऱ्या शुद्ध रेशमापासून बनते. हातमागावर साडी विणण्यास 15 दिवस ते 1 महिना लागतो. प्रत्येक कांजीवरम साडीमध्ये लाल सिल्कचा धागा असतो. त्याशिवाय ही साडी पूर्ण होत नाही. भगवान शंकर आणि भगवान विष्णूंची ही फेवरेट साडी समजली जाते. कांजीवरम साडीचे प्रकार. वल्ली मुहूर्तम साडी ही साडी पूर्णपणे जरी आणि ब्रोकेडची असते. साडी सोनेरी रंगाची असून सोन्याच्या धाग्यांनी विणली जाते. सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा नेहमी या प्रकारची साडी नेसते. अंबरनाथ साडी हिला काठ नसतात. पदर आणि साडी एक समान नसतात. कट्टम वरी. कट्टम म्हणजे चेक्स आणि वरी म्हणजे धागे. या साडीत चेक्सच्या बॉर्डरवर जरीचे धागे आणि काही चेक्समध्ये जरीचे बुट्टे असतात. चौथा प्रकार अहेरी. या शुद्ध रेशमी धाग्यांपासून बनवलेल्या कांजीवरमवर अस्सल सोन्याची जर असते. 5वा आणि शेवटचा प्रकार मोल्टन. ही कांजीवरम पेस्टल मेटॅलिक रंगाची असून तिला वितळलेल्या सोने, तांबे किंवा कथील धातूसारखी चमक असते. खरी कांजीवरम कशी ओळखायची? ही साडी कितीही चमकदार असली तरी ती वजनाने हलकी असते आणि ती खरवडून पाहिल्यावरती आतमध्ये लाल रंगाचे सिल्कचे धागे दिसतात. ही खरी कांजीवरम. खरवडून पाहिल्यावर जर वेगळ्या रंगाचे धागे दिसले तर ती खरी कांजीवरम नसते. किती चमकदार आणि नक्षीदार असली तरी ही साडी वजनाने अत्यंत हलकी असते. साडीची चमक, रिच क्वालिटी, श्रीमंती, डौल, सुबक नक्षीकाम यामुळे कांजीवरम साडी ही इतर साड्यांमध्ये समृद्ध साडी म्हणून ओळखली जाते. फ्रेंड्स, साड्यांच्या या महाराणीबरोबरच मी आपला साड्यांचा प्रवास इथे संपवते आहे. माझ्याबरोबरच तुम्ही हा प्रवास एन्जॉय केला असेल आणि तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन ऐकायला मिळालं असेल अशी मला खात्री आहे. या माझ्या साड्यांच्या पहिल्याच प्रवासात ज्या ज्या लोकांनी मला मदत केली निरनिराळ्या तऱ्हेने आणि ज्या लोकांनी मला प्रोत्साहन दिलं त्या सर्वांचे, तसंच ते सर्व लोक ज्यांनी हे चॅनेल सबस्क्राईब केले, वेळोवेळी लाईक केले, लोकांबरोबर शेअर केले, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. अशीच साथ देत राहा.